लाडकी बहिणींच्या लाडक्या ताईनो ई-केवायसी बद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्याचबरोबर 17वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? नोव्हेंबर महिना पूर्ण संपलेला आहे. डिसेंबर महिन्याचे पण 4-5 दिवस पहिले संपलेले आहेत. मग हा जी-आर कधी येणार आहे? हप्ता कधी वाटप होणार आहे? ते पण आपण व्हिडिओमध्ये बघणार. त्याचबरोबर लाडक्या ताईनो ई-केवायसी लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करून घ्यायची आहे आणि ज्या लाडक्या ताईंनी ई-केवायसी कंप्लीट केले त्यांनी अशा स्वरूपात कंप्लीट केले का? स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही तसं केलं आहे का? कारण की 17वा 18वा हप्ता जरी तुम्हाला ई-केवायसी शिवाय भेटणार असेल पण पुढचे जे हप्ते असणार आहेत 19वा 20वा हप्ता तो ई-केवायसी साठी या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ई-केवायसी तुम्ही कंप्लीट केले का? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई-केवायसी तुम्ही कंप्लीट केली आहे का? योग्यरित्या कंप्लीट केली का ते सांगायचंय. कारण की बऱ्याच लाडक्या ताईंनी चुका करून टाकलेल्या आहेत. त्या तुम्ही विदाऊट चुका या ठिकाणी केलंय का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. चला आता बघा 17वा हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे? निवडणुका चालू आहेत, सरकार आता निवडणुकामध्ये व्यस्त आहे. मग लाडक्या बहिणीकडे कधी बघणार? अशा स्वरूपाचे प्रश्न पण लाडक्या ताई विचारायला लागले आहेत की बघा या ठिकाणी बरेच दिवस झाले जी-आर आलेला नाहीये. आज जी-आर या ठिकाणी मागच्या वेळेस जो एकदा 4 तारखेला जी-आर आला होता पण अजून पण आता हा जी-आर आलेला नाहीये. मग 4 तारीख संपली, आता 5-6 ह्या 2-3 आठवड्यात 2-3 दिवसात जी-आर येणार आहे का? त्याच्यानंतर हप्ता वाटप कधी होणार आहे? हे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ काळजीपूर्वक चला आता ई-केवायसी संदर्भात काय अपडेट आली आहे स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला सांगणार आहे लाडके ताईंनो. कारण की ई-केवायसी ला 31 डिसेंबर पर्यंत मुदत असणार आहे. 31 डिसेंबर नंतर मुदतवाढ होणार नाहीये लाडके ताईंनो, कारण की सरकारने एकदा मुदतवाढ करून दिलेली आहे. त्याच्यानंतर इलेक्शन पण नसणार आहेत आणि तुम्हाला त्यानंतर मुदतवाढ पण होणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि आता बघा स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. पूर्ण केली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी. आता बघा महत्त्वाची गोष्ट, जी-आर केव्हा येणार आहे, 17वा हप्ता कधी वाटप होणार आहे, सगळं बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. चला तर वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिली स्टेप तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची सर्व लाडक्या ताईंसाठी. बघा सर्व लाडक्या बहिणींनी इकडे लक्ष द्यायचंय. ज्या लाडक्या ताईंनी ई-केवायसी कंप्लीट केली त्यांनी बघा अशी पहिली स्टेप कंप्लीट केली आहे का? लाडकी बहीण योजना ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जायचं आहे, ई-केवायसीच्या लिंकवर क्लिक करायचंय. दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवर जायचं नाही, गव्हर्नमेंट वेबसाईटमध्ये नाव असायला पाहिजे. government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एकदा हे करायचंय, स्टेप पहिली कंप्लीट करायची. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचंय, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करायची तिचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा जे येईल ते टाकायचंय आणि मी सहमतवर क्लिक करून ओटीपी पाठवायचे. त्या लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर ओटीपी जाणार आहे, तो ओटीपी टाकायचा आहे. ही पहिली स्टेप झाली. आता ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, बघा लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. आता ही पहिली स्टेप कंप्लीट करून घेतली सगळ्यांनी. पहिली स्टेप कंप्लीट करायची, तुम्हाला ओटीपी येणार आहे, ओटीपी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर आता काय झाली, तुमची पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी काय करायचंय, हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविकांना द्यायचे. आता याच्याबद्दल बऱ्याच लाडक्या ताईंनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगितले की सर आमच्या इथल्या अंगणवाडी सेविका हे डॉक्युमेंट्स घेत नाहीयेत. बऱ्याच लाडक्या अंगणवाडी सेविका म्हणतात की आम्हाला अजून वरून आदेश आले नाहीत. बऱ्याच अंगणवाडी सेविका म्हणतात की सर आम्हाला अजून माहितच नाही नेमकं काय करायचे. तर लाडक्या ताईंनो बघा काळजी करू नका, वरून या ठिकाणी त्यांना आदेश आलेले आहेत. त्यांच्या मीटिंग्स पण या ठिकाणी लावलेल्या आहेत, विभागानुसार मीटिंग पण त्यांचे घेतलेले आहेत. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांना हे करणं या ठिकाणी त्याला त्यांच्यावर आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेटायचे. अंगणवाडी सेविकाकडून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, त्या डॉक्युमेंट्स घेत नसतील तर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे. तुम्ही सगळं सांगू शकतात की इथल्या अंगणवाडी सेविकांना अजून माहित नाहीये, म्हणून मी डायरेक्ट या ठिकाणी जिल्ह्याच्या या ठिकाणी विभागामध्ये कार्यालयामध्ये आले. त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे. लाडक्या ताईंनो बघा ज्यांना वडील नाहीयेत, पती नाहीये, त्यांनी काय करायचंय, आपल्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे. ज्यांना वडील नाहीयेत त्यांनी वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचंय. आणि ज्यांना विधवा आहेत म्हणजे ज्यांना पती नाहीयेत त्यांनी आपल्या पतीचं या मृत्यू सर्टिफिकेट जोडायचं आहे. आता ज्या अशा लाडक्या ताई आहेत ते घटस्फोटित आहेत, घटस्फोटीचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर घटस्फोटचं सर्टिफिकेट जोडायचं किंवा न्यायालयाचे जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असतील ते जोडायचे आहेत. ही झाली पहिली गोष्ट. आता बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत की ज्यांना आपले पती सांभाळत नाहीयेत, नांदवत नाहीयेत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याला आधार कार्ड कोणी देत नाहीये. तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, पती ज्यांच्यापासून दूर राहतात पतीपासून, त्यांनी वडिलांचं एक आधार कार्ड जोडायचं. जर वडील असतील तर वडिलांचं आधार कार्ड जोडायचं, नसतील वडील तर त्यांचं वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करून घ्या.
कुणी कुणी केलं लाडके बहिणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. ज्यांना पती नाहीत, वडील नाहीयेत, त्यांना हा ऑप्शन आलेला आहे, सरकारने दिलेला आहे. बऱ्याच लाडके ते अजून पण पेंडिंग आहेत. लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि लक्षात घ्या, तुमचे हे मृत्यू सर्टिफिकेट जे काढलेले आहेत ते व्हॅलिड आहेत का नाही ते पण एकदा चेक करा. कारण की बऱ्याच लाडके त्यांचे जुने जुने मृत्यू सर्टिफिकेट काढलेले, कुणाचे 2000 सालामधले आहेत, कुणाचे 2010 सालामधले आहेत, कुणाचे एकदम जुने आहेत. तर ते सर्टिफिकेट तुम्हाला चालतात का हे पण अंगणवाडी सेविक असतील किंवा तिथले तुमचे अधिकारी कोणी असतील त्यांच्याकडून चौकशी करून तुम्हाला ते जोडायचे आहे. त्याच्यामुळे सर्वांनी, आणि नसतील हे तुमच्याकडे सर्टिफिकेट तर लवकरात लवकर, काय तुम्हाला मागे पण म्हणलं होतं, सर्टिफिकेट नसतील तर लवकरात लवकर काढून घ्या. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो, हे गोष्टी तुम्ही समजून घ्या लवकरात लवकर. आणि बघा, आता हे झाली दुसरी स्टेप, म्हणजे ज्याला पती नाहीत, वडील नाहीत. पण आता बघा, ज्या लाडक्याताईंची ई केवायसी झाली, बऱ्याच लाडक्याताई अशा आहेत की आता सर आमची ई केवायसी झाली, योग्यरित्या पूर्ण झाली, तर त्यांनी ताईंनी एकच फक्त शेवटबार एकदा चेक करायचं आहे, ते म्हणजे आधार कार्ड क्रमांक तुमचा या ठिकाणी परत टाकायचा आहे आणि चेक करायचं. आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येतोय का, ऑरेंज कलरचा मेसेज येतोय का, कमेंटवर सांगा. या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुमचं या ठिकाणी कन्फर्म झालं म्हणजे तुमची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला आता परत काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता लाडके तुम्ही म्हणत असाल की सर याच्यामध्ये आम्हाला असा मेसेज येतोय पण आमच्या चुका झाल्यात, होयच्या ठिकाणी नाही झाले, नाहीच्या ठिकाणी होय झाले, आणि सबमिट बटन दबलंय आमच्याकडून, आणि त्याच्यानंतर आता आम्ही एडिट करायला चाललो तर हा आम्हाला ऑप्शन यायला लागलाय. तर आता अशा लाडक्याताईंनी काय करायचंय, त्या लाडक्याताईंना पण आता ऑप्शन तर अजून आलेलं नाहीये, म्हणजे सरकारने त्यांना ऑप्शन दिलेलं नाहीये, पण त्यांनी पण एक काम करायचंय, तुमच्या जवळच्या जिल्ह्यामधल्या महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी सेविकाकडे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या जवळच्या म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभाग असतो त्यांच्या अधिकाऱ्याकडे जाऊन हे सगळं सांगायचं की अशा तुमच्या चुका झाल्या, आम्हाला ते माहीत नव्हतं, त्याच्यामुळे हे असं असं करतोय. आणि ते काय म्हणतात मला एकदा कमेंट बॉक्सवर सांगायचं आहे. जर ते तुम्हाला काही करून देत नसतील, काही नसतील, तर आपल्याला सरकारकडे मागणी करावी लागेल की वरून तुम्ही आदेश काढा, वरून GR काढा की अशा ज्यांच्या चुका झाल्यात, ज्यांना अपडेट करायची गरज आहे, त्याला लवकरात लवकर अपडेटचं ऑप्शन द्यायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर सांगायचं लागेल. आणि बघा, काही लाडक्यांचे प्रश्न आले होते, ते प्रश्न या ठिकाणी मी घेते. बघा, दादा दर महिन्याला पैसे तर कधी भेटत नाही, तर तारीख फिक्स करायला पाहिजे, 21 रुपये द्यायला पाहिजेत. बघा लाडक्याताईंनो, एक या ठिकाणी कमेंट्स आली की बाबा लाडक्याताई म्हणतायत की बाबा या ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं लाडक्याताईंनो? बघा, आता आपण ही सरकारकडे मागणी करून करून परेशान झालो. जवळजवळ आपण 5 ते 6 महिन्यापासून, आपण जसं निवडणुका संपल्या तेव्हापासून आपण ही मागणी करायला लागलो की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात टाकायला पाहिजे. म्हणजे जवळजवळ आता विचार केला, 1 वर्ष जर झालं असेल, कमीत कमी 1 वर्ष झालं असेल की आपण सरकारकडे मागणी करतोय की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात टाका. आता नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून टाकला नाही सरकारने, ना GR काढलाय. आता निवडणुकीमध्ये सरकार सगळं परेशान आहे, त्याच्यामुळे नेमका हप्ता कधी येणार आहे मग लाडक्या बहिणींना? तर लवकरात लवकर हा हप्ता लवकर सरकारने टाकावा ही सरकारकडे विनंती आहे. बघा, 12वा 13वा 14वा 15वा 16वा हप्ता आला नाही तर ई केवायसी झाली. हा बघा, आता एक किती महत्वाचे हे या ठिकाणी प्रश्न विचारला लाडक्याताईंनो. 12वा 13वा 14वा 15वा 16वा म्हणजे 12व्या हप्त्यापासून लाडक्याताईला पैसे भेटले नाहीत, आणि त्या लाडक्याताईंची ई केवायसी पण पूर्ण झाली. आता बघा, याच्यामध्ये एकच फक्त प्रॉब्लेम होऊ शकतो की त्यांच्या घरामध्ये घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असू शकतात. असेच जर तुम्हाला, आता ह्या ज्या लाडक्याताई आहेत त्यांनी सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत. जर लाडक्या बहिणी जर जास्त असतील, 2 पेक्षा जास्त, तर तुम्हाला हप्ते बंद झाले असतील. पण जर तुमच्या घरामध्ये 2च लाडक्या बहिणी असतील, एक विवाहित आणि एक अविवाहित, अशा जर असतील तर 100% तुम्हाला हप्ता भेटायला पाहिजे. सरकारकडे आपली मागणी आहे की अशा लाडक्या बहिणींना हप्ते चालू करा. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.